खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब लाकूड तोड्या राहत होता। तो रोज सकाळी उठून जंगलात जाई, झाडे तोडी आणि ते लाकूड बाजारात विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करी। त्याच्याकडे फारसे काही नव्हते, ना पैसा ना ऐश्वर्य, पण तो प्रामाणिक होता, मेहनती होता आणि आपल्या कामावर प्रेम करणारा होता। एक दिवस नेहमीप्रमाणे तो जंगलात गेला। थोडे चालून तो नदीच्या काठाशी पोहोचला। तिथे एक मोठं झाड त्याला दिसलं। त्याने कुऱ्हाड उचलली आणि झाड तोडायला सुरुवात केली। तो झाडावर जोरात कुऱ्हाडीने मारत असतानाच अचानक त्याचा हात थोडा घसरला आणि कुऱ्हाड सरळ नदीत जाऊन पडली। तो खूप हवालदिल झाला। कुऱ्हाड ही त्याच्या उपजीविकेचं एकमेव साधन होतं। ती गेल्यावर त्याचं सर्वस्वच हरवलं असं त्याला वाटलं। तो नदीकाठी बसून रडू लागला। आणि मग एक चमत्कार झाला। नदीतून एक देवता म्हणजेच पाण्याची देवी वर आली। तिने विचारलं, का रडत आहेस लाकूड तोड्या? तो म्हणाला, माझी लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली, तीच माझं एकमेव साधन होतं। आता मी काय करणार? देवीला त्याची प्रामाणिकता आणि साधेपणा भावला। तिने नदीत डुबकी मारली आणि सोन्याची एक चमचमीत कुऱ्हाड घेऊन वर आली। ही तुझी कुऱ्हाड आहे का? तिने विचारले। लाकूड तोड्या म्हणाला, नाही, ही माझी नाही। देवी पुन्हा नदीत गेली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड घेऊन आली। ही तरी तुझी आहे का? ती पुन्हा विचारते। तो म्हणाला, नाही, ही सुद्धा माझी नाही। अखेर वेळेस देवीने लोखंडाची कुऱ्हाड आणली। ही तुझी आहे का? लाकूड तोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे। देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खूप खुश झाली। तिने त्याला तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्या, सोन्याची, चांदीची आणि त्याची स्वतःची लोखंडाची। लाकूड तोड्या खूप आनंदी झाला। तो त्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन घरी परतला। आता त्याच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आली, पण त्याने कधीही गर्व केला नाही। तो नेहमी म्हणायचा, प्रामाणिकपणा हेच खरं धन आहे। या गोष्टीतून शिकवण, प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक काम हे नेहमीच फळ देतात। संकटाच्या वेळी धीर ठेवला तर नशीब साथ देतं आणि खोटं बोलून मिळवलेलं काहीही टिकत नाही।